निलंबोरीनंतर मंत्री योगेश कदमनी सुद्धा आरोप केलेत की मातोश्रीवर विधानसभा निवडणूक, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी रेड कार्ड ठरलेलं असतं. राबणारा शिवसैनिक बाजूला राहतो आणि गिफ्ट आणि पैसे देणारे शिवसैनिकांना तिकीट दिलं जातं. बोलणारा माणूस पक्षासाठी किती राबला ते सांगायला पाहिजे पहिलं त्यांनी. फक्त घराण्याचा मुलगा म्हणून बाकी त्याचं पक्षातलं कॉन्ट्रिब्युशन काय. दुसरा विषय मी तुमच्यासमोर ज्वलंत उभा आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाने प्रेरणेनं मला 1996 साली विधान परिषदेचा आमदार एक कप चहा न पिता करण्यात आलं. इतकं धादांत खोटं बोलणारी ही माणसं, यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काय रेड कार्ड होतं जरा वडिलांना विचारून घे म्हणून सांगा त्याला. तुमचं रेड कार्ड काय होतं, किती प्रदूषण तुम्ही मुक्त केलं, चिपळूण महाड किती मुक्त केलं जरा एकदा काढून सांगून टाका. म्हणजे कसं आहे माहिती ना, खरं तर मी भाषा जरा वापरत नाही त्या पद्धतीची. त्यांनी दुसऱ्यावर चिखलफेक करावी. अखंड चिखलात बुडालेली माणसं आहे ती, विचारानं आचारानं सगळ्या बाबतीत. म्हणून मला असं वाटतं की असल्या लोकांच्या आरोपांकडे लक्ष देणं सूर्यावर तुंबण्यासारखं आहे बरं का. तुमच्या नावाला जी काय ओळख आहे ना, ती ओळखच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना त्याच्यामुळेच आहे एवढं लक्षात ठेवलं ना. जाण नाही, जाणीव नाही अशी कृतज्ञ माणसं आहेत. आणि अशा कृतज्ञ माणसांचा मुळात एक इंग्रजीमध्ये शब्द आहे, क्रेडिबिलिटी असायला पाहिजे आरोप करणाऱ्याची. चिखलात बुडालेला माणूस दुसऱ्यावर काय आरोप करतो, तुला चिखल लागला म्हणून. तू चिखलात अखंड बुडालेले लोक आहेत तुम्ही. आणि म्हणून खरं सर यांच्याबद्दल मला आश्चर्य वाटते त्या माननीय मुख्यमंत्र्यांचं. कुणाकुणाला घेऊन तुम्ही करताय कारभार जरा बघा बरं. एकदा यांना यांची जागा दाखवा. तुम्ही आता काल परवाकडे काही निर्णय घेतलाय ना, असेच घ्या कठोर, मग कळेल किती चिखलात बुडालेली माणसं आहेत ती. दुसरं म्हणजे MMRDA ची काही अधिकारी, सिस्त्रा कंपनी आहे, फ्रेंच कंपनी आहे, इंजिनिअरिंगची कंपनी जी मेट्रोचं काम बघतीये, रचना आणि देखभाल करते. त्या कंपनीला अधिक पैसा त्यांच्याकडनं मिळावा, त्यांच्यावर प्रेशर टाकलं जातंय आणि त्यांनी सगळं पत्र हे समोर आणलेलं आहे आणि राजकीय हस्तक्षेप करावा अशी मागणी त्या फ्रेंच कंपनीने केली आहे. कोणी? फ्रेंच कंपनीने केली. बघा आता फ्रेंच कंपनीचा विषय आज आलाय तो. त्यांनी आरोपच केले थेट फ्रेंच कंपनी. आणि काल परवाकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉज जे काही निवडणुकीमध्ये मतदान वाढावं म्हणून जे काही $1 मिलियन म्हणून आपल्या भारतात दिले, ते कुठे दिले, कुठे गेलेत, कसे गेलेत. MMRDA वर हा जो आरोप होतोय ना, त्याची तर माझी मागणी आता, तुमची ती ED CBI वगैरे आहे ना, ते काय करतात मला कळत नाही. ते फक्त विरोधकांकडे लक्ष असतं का त्यांचं. यांच्यावर कारवाई करा, मागणी करतो मी CBIला. याच्यात निव्वळ कंपनी MMRDAची नव्हे, महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची लाच जाते. देशाची लाच घालवताय ती माणसं. आणि म्हणून याची गंभीर दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना आज प्रशांत कोरोटकर नावाच्या व्यक्तीनं फोन केला आणि धमकी दिली की तुम्ही चुकीचा इतिहास सांगताय. ब्राह्मण शासित राज्यामध्ये तुम्ही राहता, शासनचा राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहे, त्यामुळे जास्त बोलायचं नाही असं म्हणून त्यांना शिवीगाळ करत धमकी दिलेली आहे. आणि प्रशांत कोरोटकर हे नागपूरमधील व्यक्ती असल्याचं समोर आले. आत्ताच ती बातमी पाहत होतो मी. इंद्रजित सावंतांना एक इतिहासकार म्हणजे ज्यांच्याबद्दल ऑथेंटिसिटी असणारं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या अभ्यासाला इतिहासाचा प्रचंड गाढा अभ्यासक असलेले इंद्रजित सावंत आहेत. त्यांच्या मतांना एक जबरदस्त ताकद आहे. अशा वेळेला अशा पद्धतीची धमकी देणं, आता ते म्हणतात मी दिलीच नाहीये, माझं नाव कोणीतरी सांगितलंय, पण तरी सुद्धा नाव कोणी सांगितलं पुण्याला ह्याच्यापेक्षा इंद्रजित सावंतांना धमकी येते. ही सामान्य गोष्ट नाही बरं. महाराष्ट्रात एका इतिहासकारावर जो धमकी येत असेल तर माननीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे. तेवढंच म्हणाले तपास करतोय फोन कॉलचा, एवढं ते मी ऐकलंय आता माझं. पण कठोर कारवाई केली पाहिजे. बाकी जातीपातीत मी नाही जात. ते पेशवाई बिशवाई त्यांना बोलू दे काय करायचं ते. राज्याचा कारभार चांगला करा.
कळलं का? तो जास्त महत्वाचा आहे. छत्रपतींचं नाव घेता मला वाटतं काल माननीय तारा भावळकरांनी त्यांच्या भाषेत जे काही सुनावलंय ना ते अंजन आहे बरं का, ते अंजन आहे. म्हणून त्यांना एक वाक्य बोलावं लागलं त्या व्यासपीठावर. तुम्ही पण राज्यकर्ता राज्य बोलणार, त्यांना कसं रोखणार तुम्ही? तुम्ही त्यांच्यात जाऊन ढवळाढवळ करता. त्यांनी जे काय मांडलंय ते साहित्याला अनुसरून मांडलंय. ते साहित्यिक हा सुद्धा या समाजाचा घटक आहे. त्याची साहित्य निर्मिती सुद्धा या राजकीय सामाजिक आर्थिक ज्या काही चळवळी असतात, जे काही घटक घडत असतं त्यातून निर्मिती होते. निव्वळ आकाशीचा चंद्र नाही पाहत ते, कळलं का? त्यातूनच ती ऊर्जा येते आणि कविता लिहित असतात किंवा लेख लिहित असतात. म्हणून शोधण्यास अधिक सांगणे नलगे एवढं मला वाटतं. त्या फोन कॉलमध्ये धमकी देणारी व्यक्ती म्हणते की बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण होते, बाजीप्रभू देशपांडे नसते तर काय झालं असतं, शिवाजी महाराज पळून गेले होते. जे कोणी म्हणतायत ना त्यांच्या पहिले जीभ हसडली पाहिजे त्यांची एकेकाची. या आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनी या देशात, मी परवा सुद्धा म्हणालोय, या देशात स्वराज्य हा शब्द जिजाऊनं आणला. तो त्याची अंमलबजावणी करणारा एकमेव राजा, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ते स्वराज्य निर्माण करताना स्वराज्यासाठी समर्पित भावनेने प्रसंगी प्राण अर्पण करणारे कोण असतील ते मावळे. जात पात पंत धर्म न पाहता, अगदी धर्म सुद्धा. आरबार प्रमुख कोण होता? इब्राहिम होता ना. त्यामुळे धर्मही नाही पाहिला. जो स्वराज्यासाठी उभा राहील तो माझा आहे. आणि हा जो स्वराज्य निर्माण केला, इथे वरती तुम्ही आजही पहा गड किल्ले शाबूत आहेत, कारण लढले नाहीत बरं का. तिथं एक नव्हते राजे सगळे, त्यांनी स्वराज्याची कल्पना नाही पाहिली. पराक्रमी तिथे होते ना, राणा प्रताप सिंगासारखा पराक्रमी होता, राजा होता, पण तरी सुद्धा स्वराज्य ही कल्पनाच नव्हती. स्वराज्य ही कल्पना तिथं आणली. म्हणून मला असं वाटतं, हात जोडतो बाबा रे, आधीच महाराष्ट्र जातीपातीत तुटत चाललंय. तो आरक्षणावरनं तुटतोय, तो जातीभेदातनं तुटतोय. म्हणून आमची शिवसेना कशी श्रेष्ठ आहे हा शब्द वापरतो बरं जाणीवपूर्वक. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण करताना दिलेला विचार पहा तुम्ही. ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच, दलित दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडा. माणसं एक सांगितलं, त्या मराठी माणसाला विद्यमान राज्यकर्त्यांनी जातीपातीत दुभंगून टाकलं. म्हणून जे असे कोण बोलतात ना, त्यांची जीवच हासडली पाहिजे. ती महाराष्ट्रालाही कलंकित करणारी माणसं आहेत. जातीपातीच्या वर जाऊन बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम, माझा राजा पोचले तर मी ऐकलेत, तोफांचे आवाज ऐकल्याशिवाय प्राण अर्पण करणे, ती जाऊन खिंड बघून या, मग कळेल काय ते. मग नुसतं इथे एसी मध्ये लावून व्याख्यान देणं, माझे हात जोडतो. अशा लोकांनी निदान आपली जीवा आवरावी, नाही तर समाजाने अशा लोकांची जीवा हसडावी. निदान या विषयावर तरी जातीपातीत नका दुभंगू. ज्याने स्वराज्यासाठी प्राण अर्पण केलं त्याची जात सांगता. होता जीवा म्हणून वाचला शिवा, तो जीव महाला कोण होता, जरा काढा ना, मग कळेल तुम्हाला. कळलं? धन्यवाद. बीडच्या मसाजोगमध्ये काँग्रेसकडून सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलंय जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं. आणि ही रॅली जी आहे ती भारत जोडो यात्रेप्रमाणे असणाऱ्या सर्वपक्षीयांना आम्ही सद्भावनेच्या भावनेतून एकत्र बोलवण्याचा प्रयत्न करतोय. शिवाय काही सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा विविध क्षेत्रामध्ये काम करणारं बोलवतो असं म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीचे काही नेते या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत का? कारण तशाचं निमंत्रण त्यांनी दिले. मसाजोग बद्दल आदरणीय उद्धवजी फारच एकदम दुःखी आहेत, प्रचंड दुःखी आहेत. तिथं जाताना सुद्धा मनात विचारतो, तिथं सुद्धा पुन्हा जात पाहिली जाते. तिथं सुद्धा 2 जातीचे वर्ग उभे राहिलेत. जिल्हा राहिला बाजूला, त्याचा मृत्यू राहिला बाजूला, तिकडं तो सूर्यवंशीचे हत्या आहे, त्याचा मृत्यू राहिला. तुम्ही जात पाहता. आत्ता 2 मिनिटापूर्वी तुम्ही पाहिलं, बोललात. हे दुःख आहे आमचं. आणि म्हणून तिथंही आम्ही जाणार नक्की जाणार आज न उद्या. पण हे जे सुरू आहे ना ते वेदना देणार आहे. आणि मग ते वेदना नाही, त्यांना न्याय देणं जास्त महत्वाचं आहे. ते राहिलं बाजूला. तर काल परवडे राजेने आरोप होत आहे, तो कोर्ट शिक्षा देत आहे.
राहुल गांधींचा राजीनामा घेतला खडाक्कन, काढून टाकलं राजीनामा धाडक्कन. इथं पूर्वी काढलेत की आता का नाही काढत? कोर्टामध्ये वाद पाहता आणखी 2-3 दिवस, त्या 24 तासात काढलं पाहिजे. ते भ्रष्ट बसलेत विधानसभेचे अध्यक्ष. काय त्यांच्याकडनं अपेक्षा करता तुम्ही? लोकशाहीच्याच मुळावर आलेली माणसं आहे ती, न्याय व्यवस्थेच्या मुळावर आलेली माणसं आहे ती, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मुळावर आलेली माणसं आहे ती, महाराष्ट्राला जातीपाती दुभंगणारी माणसं आहे ती, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी माणसं आहेत. आज वा महाराष्ट्राची देशात चेष्टा होते याची लाजही न बाळगणारी माणसं आहेत. अखंड भ्रष्टाचारात बुडालेली माणसं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आता फार गंभीरपणे याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. पुण्यातल्या एक पदाधिकाऱ्यानं शिंदे गटाच्याशी हा? पुण्यातल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानं शहराध्यक्ष नाना भांगेरे यांनी एक आरोप केलाय की माझ्याकडे मला शहराध्यक्ष बनवण्यासाठी 25 लाखांची मागणी झालेली होती आणि त्यावेळेला मी 5 लाखांचा चेक सुद्धा दिलेला होता. कोणाला? त्यांच्या सहकाऱ्यांना कोणी मागणी केली होती? बाळा कदम यांचे सहकारी किंवा समिती संपर्क प्रमुख होते. हे असं आता कुठूनतरी शोधून काढता काय? तो कुठे त्याला शोधा आधी पहिला. म्हणजे तुम्ही मातोश्रीवर आरोप करून मोठं वाढायचा प्रयत्न करू नका बरं. मातोश्री आहे ती, रायगड आहे आमचा. तिनं घडवली माणसं. त्या भानगिरीला कुत्रं विचारत नव्हतं एवढं लक्षात ठेवा. मी होतो संपर्क मग त्याला. नगरपालिकेला उभारलं तर फॅप्या झालेली त्याच्या घाबरट. आता 4 पैसे गाठीशी आलेत, ते कुठून आले ते पहिलं सांग म्हणावं ना. अहो बूथवरचं मी बूथवर उभा राहिलो त्याच्या. त्या हरणावळ काल बोललेत ना, त्या हरणावळना पण विचारा. मी होतो संपर्क, तेव्हा माझ्या कारकिर्दीत निवडून आले नगरसेवक आहेत सगळे. त्यामुळे मला पुण्यातलं माहिती, ज्यांना स्वतःला एक नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता, अशी माणसं आरोप करतात. स्वतः निवडून आणण्याची क्षमता नाही. आयुष्यात निवडणूक न लढवलेली माणसं आहेत ती. इतकी कृतज्ञ माणसं आजवर कोणी पाहिली नाही माझ्या. त्यांची टोळी आहे ती, कृतज्ञांची, लुटारूंची, लाचारांची टोळी आहे. त्या लाचारांना असं सारखं दाखवावं लागतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.